दिवाळीनिमित्त पुण्यातून गावाकडे जात असताना पुण्यामध्ये रस्त्यावर उभे राहून काही लोक असे पोस्टर घेऊन उभे होते. पोस्टरवर काय लिहिलेलं आहे, चालले परत येऊ नका. म्हणजे नेमका तुम्हाला संदेश काय द्यायचा आहे. आता एक लक्षात घ्या, हे जे पोस्टर घेणारेच आहेत त्यांचेच आजी आजोबा पुण्यामध्ये महाराष्ट्रातून कुठल्या ना कुठल्या कानाकोपऱ्यातून एकेकाळी कामानिमित्त आले असणार आणि आज त्यांचीच हे नातवंड पुण्यामध्ये हक्क गाजवत आहेत. तरी असू द्या, तुम्ही इथले स्थायिक असणार किंवा बाहेरचे असणार, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बाहेरून आलेल्या लोकांमुळेच पुण्याची अर्थव्यवस्था जिवंत आहे. बाहेरून आलेले लोकच त्यांच्या हुशारीने, जिद्दीने कधी कधी तुमचेही बॉस बनतात, हे लक्षात असू द्या. ते पुण्यामध्ये काय येतात तर त्यांच्या गावाकडे तसे उद्योगधंदे नाहीये, तसं शिक्षण नाहीये. त्याच्यामुळे शिक्षणासाठी कामानिमित्त पुण्यामध्ये येतात, त्यांची मजबुरी आहे. पण एक विचार करा, जर हे पुण्यामध्ये नाही आले तर तुमच्या मेसवर जेवण करायला कोण येणार मग? 500 स्क्वेअर फीटच्या रूमला, फक्त 500 स्क्वेअर फीटच्या रूमला 15-15, 20-20 हजार रुपये भाडं कोण देणार मग? याचा कधी विचार केला का तुम्ही? पुण्याच्या अर्थव्यवस्थेचा पाया कोण आहेत तर हे सगळेच आहेत. कामाईवाले, IT इंजिनियर्स, विद्यार्थी, डिलिव्हरी बॉईज, ॲटोवाले, खानावळीवाले, हे सर्व मिळून तयार होतं एक पुणे. पुणे म्हणजे फक्त शनिवार वाटाच नाही, पुणे म्हणजे फक्त जुनी संस्कृतीच नाही, पुणे म्हणजे ती जिद्द जी सर्वांना एकत्र ठेवते. बाहेरून आलेले लोक ते काही परके नाहीत, ते पण आपलेच आहेत, कारण त्यांनी या शहराला हातभार लावलेला आहे. अरे भाऊ, तू जे म्हणतोय ना, जर आज विचार कर, हे लोक पुण्यात आलेच नाही तर मिसळपाव, पावभाजी, वडापाव, पाणीपुरी, चहा हे कोण विकणार मग? हे पानठेले वगैरे हे कोण टाकणार मग? मिसळपाव, पावभाजी खायला तू बाहेर कुठं जाणार मग? याचा कधी विचार केला का? पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हणतात. पूर्ण भारतातून इथे विद्यार्थी शिकायला येतात, माणसं कामं करायला येतात. तर त्यांना तुम्ही कशी वागणूक द्यायला पाहिजे? तुम्ही पुण्याची व्याख्याच बदलून टाकली आहे डायरेक्ट. म्हणून विचार बदला आणि त्यांना पण रिस्पेक्ट द्या. ते पण लोक आहेत, आपलीच आहेत, परके नाही. धन्यवाद.